महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने मुख्यमंत्री चषक आज ठाण्यामध्ये सुरू झालेला आहे। या प्रसंगी इथले स्थानिक आमदार संजयजी केलकर, संजयजी वाघुले, कृष्णा पाटील आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। ठाण्यानं आपल्या परंपरेला अनुलक्षून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आणि खेळाडूंचा उत्साह वाढवला आहे। संजयजी वाघुलेंच्या नेतृत्वाखाली ही क्रीडा स्पर्धा म्हणजे कबड्डीची अतिशय यशस्वीपणे पार पडेल आणि सर्वच जण ठाण्याची आठवण मनात ठेवतील आणि आपल्या गावाकडे जातील असा माझा विश्वास आहे। नवी मुंबईमध्ये देखील कबड्डीच्या सामन्यांच्या हां, चांदेरे जे सहकार्यवाह आहेत त्यांनी अपेक्षा व्यक्त केली नवी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या पुढच्या स्पर्धा व्हाव्यात। मी नवी मुंबईचे प्रथम महापौर संजीव नाईकांना ही जबाबदारी दिलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची कमतरता न घडता नवी मुंबईमध्ये अशाच प्रकारची क्रीडा स्पर्धा पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो। सर, तुमचा 24 तारखेला ठाण्यामध्ये जनता दरबार आहे। सध्या ठाण्याला कचऱ्याची समस्या भेडसावत आहे। तुमच्या माजी नगरसेवकांनीही त्याच्याबाबत निवेदन दिले। तुमच्या जनता दरबारात तरी ठाणेकरांची कचऱ्याची समस्या हे बघा, बाब अशी आहे की भविष्य काळामध्ये ह्या MMRD परिसरामध्ये ही समस्या आहे, मुंबईत आहे। फक्त नवी मुंबईमध्ये ही समस्या नाही, कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा नियोजन आम्ही केलं आणि म्हणून ती समस्या तिथं नाही। आता पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून ठाणं शेवटी आमचं एकेकाळी मी या जिल्ह्याचा 3 वेळा पालकमंत्री होतो, तर शेवटी जनता आपलीच आहे आणि त्या जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याकरता आम्ही सकारात्मक सरी काम करू असा विश्वास व्यक्त करतो। चांगली गोष्ट ऐकून घ्या। जनता दरबार म्हणजे स्पर्धा नाही, ही जनसामान्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करण्याचा तो एक मार्ग आहे। किंबहुना मी मागच्या वेळेला पण बोललोय की या महायुतीचे प्रमुख पार्टनर भाजप आहे, एकनाथजी शिंदेची शिवसेना, अजितदादांची NCP, या सर्वच मंत्र्यांनी तशा प्रकारचे जनता दरबार घेतले तर जनतेची कामं गतीनं होतील। आणि देवेंद्र फडणवीसजींनी म्हटलेलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणजे वेळासारखा धावणार नाही, परंतु जनसामान्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी सक्षमतेनं काम करू असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आणि तो आम्ही पूर्ण करू। आमदार हो, हे बघा, जो सकारात्मक माणूस असतो ना तो दुसऱ्याला संपवण्यासाठी आलो असे भाषा करतो, परंतु ज्या माणसाच्या मनामध्ये जनसामान्यांच्याशी प्रेम असतो तो काय बोलतोय, आम्ही उजेड आला की अंधार आपाप जातो। नकारात्मक का बोलायचं? आमची भावना एकच आहे की एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।